देवाची वारी कीर्तनाची वारी. काय करायचं, जाहिरात कशी करायची, सिन्नर मध्ये जाऊन बसायचं, बसल्याच्या नंतर कोणी चाललं का त्याला नावाने आवाज द्यायचं, असं वाटलं पाहिजे हा साधू अंतर्ज्ञानी आहे का. कोणी चाललं, काय चाललं सखा पाटील, काय चाललं भिका पाटील, नावानं आवाज द्यायचं म्हटले. आणि जाहिरातीला सध्या जरा महत्व आहे. आणि तू बाबा भविष्य सांगायचा, आता त्याला प्रत्येकाचे नाव माहिती होते, मग ते नावं घ्यायचं. लोक म्हणायचे साधू काय अंतर्ज्ञानी आहे. आणि महिला तर अशा असतं बाबा, महिलाला कोणी सांगितलं ना एखादा बाबा जर आला तर महिलाला ते लवकर पडतं. एखादा बाबा ते नाथपंथी येता बघा, ते त्या ठिकाणी सोर गेलेली पेटी असते, ते येता आणि ते सांगता माई, त्या ठिकाणी आल्याच्या नंतर म्हटले माई मला काहीतरी वाढ, पण माईला इतक्या चॅप्टर असतात त्याला काही देतच नाही, नाही का. ती 10 रुपये नाही तर 2 रुपयेच खिशात घालून येईल, नाही का. मग ती यशावर काही देत नाही. मग त्यावेळेला ते बाबा सांगता माई बाबा कुणाचं काही घेत नाही. मग बाबाला पैसा चालत नाही म्हटले, बाबाला धान्य वस्त्र लागतं, नाही का. मग त्यावेळेला म्हटले बाबा हे असं काही घेत नाही, तुला द्यायचं असेल तर धान्य दे, नसेल तर नको देऊ, पण तुला आतलं एक सांगतो, तुझा पती सगळ्यात जास्त भोळा आहे. हे म्हणलं का तिला लगेच खून पटती, बाबा खरंच अंतर्ज्ञानी आहे, नाही का. आणि याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी तो असं भरपूर सांगतो, तुला खरं सांगू का, आणि तुझा सगळे फायदा घेता, आणि तू तशी भोळवट आहे पण तरी सुद्धा तुझं कोणीच ऐकत नाही, असं म्हणल्यावर बायाला लवकर पटत. मग अशा साधू कशा असतात त्या ठिकाणी. तसंच अर्जुनानं केलं. काय केलं माहितीये का, त्या ठिकाणी कोणाचंही नाव घ्यायला लागले. असं करता करता काय झालं माहितीये का, दृश्य पाहिलं बळीराम दादानं पाहिल्याच्या नंतर बळीराम दादा म्हटले अरे आपल्या गावात साधू आले. कृष्णाला सांगितलं कृष्णा रथ झूम आणि आपल्याला साधूकडे जायचं. कृष्ण म्हणलं माझा साधू बाबा अजिबात विश्वास नाही. म्हणले अरे तो साधू त्यातला नाही. म्हटले बरं चाल. आणि हा प्लॅन कोण केला, त्यानंच केला. निघाले बाबा. आल्याच्या नंतर काय झालं माहिती आहे का, बळीराम दादानं सांगितलं कृष्णा त्या ठिकाणी साधूचं दर्शन घे म्हटले. दर्शन घे म्हटल्याच्या नंतर साधूचं दर्शन घेतलं. भगवान कृष्ण परमात्म्यानं त्यावेळेला अर्जुनाचं दर्शन घेतलं आणि त्याची माफी मला वाटतं युद्धभूमीवरती कुरुक्षेत्रावरती मागितली. कथाभाग विस्तारानं सांगत नाही, पण प्रसंग असा निर्माण झाला. दर्शन घेतलं. आता बळीराम दादाने एवढ्या थांबावानं नाही म्हटले, यांचे पाय आपल्या घराला लागू दे. यांचे पाय जर एवढ्याचा वाचा असते तर यांना 17 गाव दिवसातून हिंडावं लागलं असतं का. पण काय झालं माहितीये का, म्हणले यांचे पाय घराला लावायचे. कृष्ण म्हटलं पाय बा तुला घ्यायचं तर घे म्हटले, आपली तर अजिबात इच्छा नाही. मग म्हटले नाही नाही अरे तुझा अजून विश्वास बसा नका, हा साधू अंतर्ज्ञानी आहे, घे म्हटले. घे म्हटल्याच्या नंतर साधूला घरी आणलं. आणि घरी आणल्याच्या नंतर काय झालं माहितीये का, त्या ठिकाणी बळीराम दादा त्या ठिकाणी घरामध्ये गेले. आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर पूर्वी घराला मोठ्या खिडक्या असायच्या, कारण त्याला काचा नसायच्या, सगळं मोकळंच राहायचं, नाही का. बळीराम दादा असे शर्ट काढायला लागले आणि तेवढ्या तिकडं कृष्णानं खुणवला. म्हणले अर्जुना हा लास्ट अँड बेस्ट चान्स, म्हणले शेवटचाच चान्स, सुभद्रेला घेऊन जाय म्हणले. असं म्हटल्याच्या नंतर घेतलं. निघाले काय रातात निघाल्याच्या नंतर इकडून बळीराम दादान खिडकीतून पाहिलं, कृष्णा चाल पटकन, कृष्णा चाल पटकन. काय झालं म्हणले, तो साधू आपल्या दिदीला घेऊन चालला. आता दिदीला घेऊन चालल्याच्या नंतर कृष्ण म्हणला तुला म्हणलो होतो ना, पण तू ऐकत नाही. म्हणले आता मला दुसरं काही सांगू नको, चाल पटकन. निघाले बाबा. निघाल्याच्या नंतर काय झालं माहितीये का, इकडं त्या ठिकाणी अर्जुन एका हाताने रथही चालवतो आणि एका हाताने बाणही मारतो. आणि इकडं बळीराम दादाचं युद्ध कशाचं माहितीये का, गदा युद्ध. पण गदा युद्ध 2 शत्रू समोर असेल तर करता येतं. मग इकडं त्या ठिकाणी धनुष्य बाण ते मारायला लागले, पण कधी मारेलच नाही. मग ते काय करायचे माहितीये का, ते असे कस तरी मारायला लागल्याच्या नंतर इकडं सुभद्रेनं पाहिलं. सुभद्रेनं काय केलं माहितीये का, म्हटले मी रथ चालवते म्हटले, मला काय तुमची किव बघवा, तुम्ही मागं पा. मग अर्जुन निस्ता बाण मारायला लागला. आणि इकडं त्या ठिकाणी बळीराम दादा चाललं, कृष्णा चाल पटकन, कृष्ण चाल पटकन. तो साधू आपल्या दिदीला घेऊन चाललं. कृष्णाने सांगितलं म्हटले का रे तो साधू नेमका त्या ठिकाणी रथ चालवायला कोण आहे म्हटले, सुभद्रा आहे म्हटले. मग तो साधू आपल्या दिदीला घेऊन चालला का आपल्या दिदी साधूला घेऊन चालली म्हटले, नाही का. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे, संतासाठी भक्तासाठी तो देव काम धंदा त्या ठिकाणी करत असतो. म्हणून खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर त्यांच्या शरणावरती लिनवा. विठोबा रखुमाई ओ पार कुमार, हला 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 कुमार, ओ पार 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 कुमार, पार कुमार, पार कुमार, पार कुमार, पार कुमार, पार कुमार, ओ पार कुमार, ओ पार कुमार, पार कुमार, ओ 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 पार